उर्मिला, काय करतेस इथे आणि बाहेर काय बघतेस? कोण येत आहे का? हो, राणीची आबरू काढायला एक वादळ येत आहे. म्हणजे कळेल लवकरच तुला. तुझा बस जा. आता हा आनंदी चेहऱ्याने जरी आत येत असला ना तरी जाताना रडवेल्या डोळ्यांनी जाणार, एवढं नक्की. हे, तुझी घाणेरडी सायकल गेटच्या आतमध्ये का आणलीस? ती बाहेर लावायची. गोट्या, असं बाहेर का थांबलंस? चल आत. हा, तुझी राणी वाट बघते. ये आत ये गोटे ये. चला आता सगळे आलेत, रक्षाबंधनाला सुरुवात करा. आधी पाटावर मी बसणार. एक मिनिट अजुब्रो, मी एका अटीवर तुला राखी बांधणार. आता काय तुझं? आधी मला सांग, माझ्यासाठी काय गिफ्ट आणलेस तू? ए चिकू, राखी बांधाच्या आधी नसतं सांगायचा. अरे पण हो, काय चाललंय तुझं? बांध बरं राखी. किती नखरे चाललेत तुझे, बांध पटकन. अगं मम्मा थांब ना यार, आमची डील होतीये ना. आई असंही मी त्यांच्यासाठी चांदीच्या राख्या आणलेत ना, मग गिफ्ट सुद्धा तसंच पाहिजेत ना. काय मुलगी आहे ही, रक्षाबंधनाच्या दिवशी डील करतेस तू. बांध चल पटकन राखी. बरं ठीक आहे, बांधते. बांध. आजच्या दिवशी काहीच असतं. गिफ्ट कुठे आहे माझं? गिफ्ट? अरे यार अजुब्रो, दे ना पटकन. देतो. आगे लेटेस्ट मोबाईल. ओ माय गॉड, बाप रे, थँक्यू सो मच अजुब्रो. तू भी क्या याद रखेगी, ऐश कर. चल चला, आजची बोनी तर चांगली झाली. आता कोण येत आहे? अर्थात मी, तुझा मोठा भाऊ. येस. चला झालं. काय चला? अरे गिफ्ट कुठे आहे? गिफ्ट? अरे हो, इंद्रा दे जरा. माझ्या सोन्यासारख्या बहिणीसाठी हे सोन्याचं घड्याळ. ओ बापरे, थँक्यू सो मच. दादू, आता तू ये पटकन. येस. तिने बरोबर, तिने आता अख्खा बरोबर. अरे असं कसं? नाही नाही, सावकाश.
मला गिफ्ट कुठे आता? अरे हा गिफ्ट पोट भरलंय नुसतं खाऊन. दादू काय आहे यामध्ये? नेकलेसचा सेट. ओ माय गॉड. थँक्यू सो मच. पण इतकं महागडं गिफ्ट आणायची काही गरज नव्हती यार दादू. एकूच एक बहीण आहे माझी, तिच्यासाठी एवढं तर करूच शकतो ना मी. थँक्यू. राणी, आता तू बांध तुझ्या भावाला राखी. हो. ये बस बस गोट्या. नाही नको, मला जरा काम आहे, मी येतो. अरे गोट्या ती कामं होत राहतील, तू बस राखी बांधायला. बस राणी सांग त्याला. राणी, मी एक एक्स्ट्रा चांदीची राखी आणली आहे, ती बांध. नाही नाही अगं चांदीची. आता मी आणली आहे ना, तू बांध. अगं राणी, बांध त्याला राखी. त्या बिचाराला तरी कधी चांदीची राखी बघायला मिळणार ना. आता बहिणीला गिफ्ट दे. महाडिकांच्या सुनेला शोभेल असं गिफ्ट आणलंच असशील ना. आता माझ्यासारख्या गरीबाकडे काय असणार आहे द्यायला. अरे बापरे, म्हणजे फुकटची राखी बांधून घ्यायला आलास की काय? हो, वस्तीत राहतो ना तो. तिथल्या लोकांना फुकट तिथे प्रकट व्हायला आवडतं. बरोबर आहे, आपल्या घरी येऊन फुकट काम करतात, सणवारी कंपनी फुकट सजवतात, माझे काही बाहेरचे कार्यक्रम असतील फुकट राबतात. काय करू या वस्तीतल्या माणसांच्या मोठेपणाचं. त्यातला 1% जरी मोठेपणा माझ्या घरच्यांमध्ये असता ना, भरून पावलं असतो मी. गोट्या, मला माहिती तू रिकाम्या हाताने येणार नाही. तू जे काय आणलंय ना ते दे मला. राणे, मी यायलाच नव्हतं पाहिजे. ए बाबा, तू असं काय बोलतोय? माझ्या भावाने मला काय दिलं त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे की माझा भाऊ माझ्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहतो. आणि तू आणलेल्या गिफ्टची किंमत लई नसेल, पण तू ते गिफ्ट लई प्रेमाने आणलेस हे माहितीये मला. तुला आठवतं का मागच्या वर्षीच्या रक्षाबंधनाला तू मला बोरकोट दिलं होतं. अरे माझ्या बालपणाची आठवण करून दिली गोट्या तुम्हाला. आणि त्याच्या आधी ते बारीक टिकल्यांचं पाकिट दिलं होतं. अरे ती टिकली लावून मी जेव्हा बाहेर जायचे ना तर मला सगळे लोक म्हणायचे, किती छान दिसते राणी तू. मी एवढी सुंदर आहे गोट्या हे तुझ्या टिकलीमुळे मला कळालं. गोट्या, अरे तू कायम माझं मन जपत आलंय, म्हणून आज तू जे काय आणलं असशील ना ते मला माहितीये की मला लई आवडणार. तू काय आणलंय ते दे मला.
अगं राणी, महाडिकांच्या सुनेला शोभेल आणि साजेल असं काहीच नाही आणलंय त्याने. कशाला त्याला विचारून पुन्हा त्याचा अपमान करतेस तू? उर्मिला, अपमान व्हायला आधी मान असायला हवा ना यांना. आधी तिचं लग्न करून घेतलंय आपल्याकडून, आता आपणच आला काहीतरी देऊ या अपेक्षेने आला असेल तो. ए बाबा, फार अपेक्षा ठेवू नकोस. नाही म्हणजे फार फार तर 2 घास जेवायला देईन मी तुला. अहो आई, ते तरी कशाला जायचंय? एकदा त्याला आपल्या घरच्या जेवणाची चटक लागली ना की इथेच येऊन बसेल तो. हो, तेही खरंच आहे म्हणा. बस तोंड आवरा स्वतःच. जसं माझं तोंड उघडलं ना, दातखिळी बसेल तुमची. हा गोट्या पिचारा सणासाठी आपल्या घरी आलाय. पाहुणा आहे तो आपला. कोणाशी काय बोलते असं जरा भान ठेवा. गोट्या, तू जे काही गिफ्ट आणलंस ना ते दे राणीला. तुला कोणीही जज करणार नाही. आणि नात्यांची किंमत महागड्या गिफ्टने नाही ठरत रे, एकमेकांवरच्या प्रेमानं आणि जिव्हाळ्यानं ठरते. गिफ्ट हे निमित्त मात्र आहे. मला ते तिला. मी माझ्या हाताने केले. माझ्याकडनं जेवढं होतं तेवढं केले. तू हे माझ्यासाठी तुझ्या हाताने बनवून आणलं. अरे तुझे हे प्रेमच लई महत्वाचं आहे माझ्यासाठी. हे जगातलं सगळ्यात भारी गिफ्ट आहे. होत रक्षाबंधन काय भावाकडून गिफ्ट घेण्यासाठी साजरं करतात का? भाऊ बहिणीमध्ये किती घट्ट नातं आहे आणि ते नातं अजून घट्ट व्हावं म्हणून साजरा करतात. मला तुझा आज भाऊ म्हणून लई अभिमान वाटतोय. असंच कायम माझ्या पाठीशी राहा. चला, इमोशनल ड्रामा संपला असेल तर जेवायला घ्यायचं का? गोट्या, आता जेवणच जा. महिनीच्या घरी आलायस ना, जेवण जा. हो, नाही नाही, नको आबा, मी जातो. मला लय काम आहेत. ते काम होत राहते. अरे तू आमच्या सुनेचा भाऊ आहेस, तुला जेवण जावंच लागेल. नाही नाही नको. ते बुवांनी मला राणीला आणायला पाठवलं होतं. लगीन झाल्यावर नेतात ना नवरीला 5 परतावणीला, तसं. मग तिला घेऊन जा की. पण माझी अट आहे, तुला आमच्या घरी जेवून जावं लागेल. हो बरं ठीक आहे. आधी सगळ्या मुलांना जेवायला बसवूयात आणि मग राहिलेले जेवायला बसू. चालते. ठीक आहे, चल चल. गोट्या, त्या दिवशी तुला साधं पाणी पण नाही विचारता आलं रे. पण आज मी तुझा सगळा मान सन्मान करीन. गोट्या, तुझं लय अपमान झाला ना या घरात. मला माफ कर. पण हे गिफ्ट आहे ना, जगातलं सगळ्यात भारी गिफ्ट आहे माझ्यासाठी. अरे किती पण पैसे खर्च केले ना तरी हे असं गिफ्ट नाही मिळणार कुठल्याच बहिणीला.
थँक्यू गोट्या. इथं आल्यापासून ना काहीतरी सोडून आल्यासारखं वाटत होत. चुकल्यासारखं वाटायचं. आई भुवन तुझ्या आठवणीनं लई भरून यायचं मला. तुम्हाला सारखं बघावं असं वाटायचं. तुझ्या या एका गिफ्टमुळं लई हुरूप आलाय मला. या खोलीत ना लई एकटं वाटायचं. जीव घुसमटायचा नुसतं. आता या फोटोच्या रूपात आई बुवा माझ्या सोबत आहे असं वाटत राहील मला. कधी लई एकटं वाटलं ना तर या फोटोकडे बघत बोलत बसेल मी त्यांच्या बरोबर. खरंच गोटे, हे गिफ्ट लई मुलाचं आहे माझ्यासाठी. लई भारी वाटलं. चला सुरू करा. नाही मी घोट्याला आत बोलवते हा जेवायला. हे ना त्याला कशाला आत बोलवतीये? त्याला बोलवू नकोस. हे घे ताट त्याला नेऊन दे. तो बाहेर जमिनीवर बसून जेवेल. का गोट्या बाहेर जमिनीवर बसून का जेवेल? हा मग काय आपल्या बरोबर पंक्तीला बसवणार आहात का जेवायला? काय हरकत आहे? तो राणीचा भाऊ आहे. आपल्या घरचा पाहुणा आहे आणि तुम्ही आपल्या घरच्या पाहुण्याला बाहेर जेवायला वाढणार आहात? त्याला जेवायला वाढते ना हेच खूप समजा. नाही तर त्यांची आपल्या घरात यायची लायकी सुद्धा नाहीये. सतत दुसऱ्यांचा अपमान करून तुम्हाला काय मिळतो? आपण हे सगळं शून्यातनं उभं केलंय. आपणही कधीतरी गरीब होतो, विसरताय तुम्ही. मला विसर पडलेला नाहीये. मला मान्य आहे गरिबी पाहिलीये मी. पण म्हणून लोकांच्या घरी हात पसरायला नाही गेले यांच्यासारखी. आबा ओ मी काय म्हणतोय, मला असं पण टेबलावर बसून जेवायला नाही येत. मी जेवतो बाहेर. वस्तीत पण आम्ही खाली बसूनच जेवतो. मोठ्या, तू असं काही करणार नाहीयेस. तू आमचा पाहुणा आहेस आणि आमच्या घरात आमच्या पाहुण्याला अशी वागणूक मला चालणार नाही. आबा ओ तुम्ही कशाला मनाला लावून घेताय? मी बसतो बाहेर जेवायला. राणी आणते ताट इकडं. मी बसतो इथं खाली जेवतो. गोट्या थांब. काही गरज नाही तुला बाहेर जेवायची. खरं काय बोलतोयस तू? हे आई, आव्हानचं म्हणणं बरोबर आहे. आपल्या घरी आलेल्या माणसाला अशी वागणूक देणं चांगलं नाही. इंद्रा, यांना आत्ता डोक्यावर बसवलंस ना तर उद्या गैरफायदा घेतील आपला. आबांनी पण हेच केलं. बघतोयस ना आपण काय काय भोगतोय ते. आई, तू रक्षाबंधनासाठी आलाय आज आपल्याकडे. त्याचा मान ठेवणं आपलं कर्तव्य आहे. गोट्या, ये चल बस आमच्या सोबत जेवायला. इंद्रा आई प्लीज, यावेळी तरी ऐकशील का माझं? आणि असंही तो आमच्यासोबत बसला जेवायला तर आम्हाला कोणालाच काही प्रॉब्लेम नाही आहे. अजित, अश्विनी, काही प्रॉब्लेम आहे तुम्हाला? नाही दादा, आम्हाला कसला प्रॉब्लेम. हो ना. आणि दादू, राणीचा भाऊ आहे तो. आणि तो सुद्धा आपल्यासारखा माणूसच आहे ना. मग आपण त्याला माणसासारखंच वागवलं पाहिजे ना. विक्रांत, व्हॉट अबाउट यू? नाही, मला कसला प्रॉब्लेम. इनफॅक्ट आबा बरोबर बोलतायत. झालं, प्रश्न मिटला. ये गोट्या बस. राणी, अगं त्याला ड्रायफ्रूट बासुंदी वाढ ना. महागातली आहे. बिचाऱ्याने कधी खाल्ली नसेल ना. दे दे वाट. नाही नको.
मी नाही खात तसलं. काय खातोयस तू? तुला साधे खाण्याचे मॅनर्स नाही आहेत का? असं पुरणपोळी सोबत आमटी कोण खातं? मम्मा तो खात असेल, त्याच्या मनासारखं त्याला खाऊ दे ना. अगं काय हरकत आहे? त्याचा चॉईस आहे. पुरणपोळी आणि आमटी त्याला आवडतं ना, त्याला खाऊ दे, जे खायचंय ते. तू खा रे बिंदास्त. बसला असेच आमच्यासोबत जेवायला, आता पोटभर जेव बाबा. उर्मिला, त्याला स्वीट वगैरे वाढ. नाही पुन्हा आयुष्यात मिळेल नाही मिळेल काय सांगावं, नाही का? नाही बाईसाहेब, मी भूक असेल तेवढंच खातो. चांगली सवय आहे गोट्या. आमच्याकडे काही लोकांना आपली भूक किती आहे हेच कळत नाही, आणि हाव काही संपत नाही. सर, तुम्ही हे सगळं नुसतं दाखवायला जरी करत असलात ना, तरी आज माझ्या भावाची लाज राखली तो तुम्ही. ही लई मोठी गोष्ट केलीत. तुमचं लई उपकार झालेत या बहिणीवर. माझ्या भावाला आजच्या दिवशी जर ओवाळून सुद्धा बाहेर जेवायला लागलं असतं ना, तर माझ्या मनात ही चल कायम राहिली असते. लई 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 उपकार झाले तो तुमचं माझ्यावर.